नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एक्कल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की रिटायरमेंट होत असताना आपल्याला एक मोठी रक्कम आपल्या सोबत असावी। बऱ्याच वेळेला लोकांच्याकडे अशी रक्कम उपलब्ध नसते आणि मग काही आर्थिक अडचणींना भविष्यात सामना करावा लागतो। आपण विचार करत असाल की बऱ्याच वेळेला आपण एक मोठी रक्कम म्हणजे एखाद्या कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी अशी मोठी रक्कम आपण विचार करतो सध्या तरी। अजून जसं भविष्यात आपण जाऊ त्यानुसार आपल्याला रकमा ह्या कमी पडायला लागतील। पण आजकाल जर विचार केला तर 1 कोटी ही एक चांगली रक्कम आहे। 1 कोटीचा जर विचार केला आपल्याला जर 60व्या वर्षी जर 1 कोटी रक्कम जर गोळा करायची असेल तर किती रुपयाची SIP आज केली पाहिजे। आपण काही 2-3 एक्झाम्पल ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की जेणेकरून तुमच्या वयानुसार तुम्हाला किती SIP करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला 60व्या वर्षी 1 कोटी रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, काही आपण अझम्पशन्स पकडूयात, याच्यामध्ये काही गोष्टी कन्सिडर करूयात। आपण या कॅल्क्युलेशनमध्ये आपण विचार करणार आहे की जर मार्केट 14% जर वाढलं, नॉर्मली वाढतं, आपण जर आपल्या म्युच्युअल फंडचा जर CAGR जर 14% जसा मार्केटचा आहे, समजा इंडेक्स फंड आपण विचार करत असू, तर त्या इंडेक्स फंडाचा आपल्याला रिटर्न मिळाला जर 14%, तर 14% हे अझम्पशन पकडून आपण सगळे कॅल्क्युलेशन इथं पकडणार आहे। तर 14%चा विचार केल्यानंतर आपल्याला 60व्या वर्षी तुमचं वय, आता आपण जर विचार केला, तुमचं वय समजा आपण 25 वर्षे आहे आणि तुम्ही आत्ताच नोकरीला लागला किंवा आत्ताच मॅरिड झाले तुमचं आणि तुम्ही विचार करायला लागला 1 कोटी बनवायचा, तर तुम्हाला आज 25व्या वर्षी तुम्हाला SIP करणं गरजेचं आहे फक्त 1120 रुपयाची। 1120 रुपयाची तुम्ही SIP सुरू करणार। ही SIP तुम्हाला 14% दरवर्षी रिटर्न देणार आहे CAGR। तर तुमचा टर्म असणार आहे पूर्ण टोटल 60 वजा 25 म्हणजे 35 वर्षी ही तुम्ही गुंतवणूक कंटिन्यूअस करणार आहे। आता या केसमध्ये तुम्ही गुंतवणूक अमाऊंट गुंतवताय तर फक्त 4,70,000 रुपये। तर ह्या 4,70,000 रुपयेवर तुम्हाला प्रॉफिट बनणार आहे जवळपास 95 लाख रुपयेचं, 95,60,000 रुपयेचं, आणि हे तुम्हाला टोटल फायनल अमाऊंट बनणार आहे ती 1 कोटी रुपये बनणार आहे। बघा, खूप छोटीशी अमाऊंट आहे आणि खूप मोठा रिटर्न आहे। ह्याचं हे कशामुळे शक्य झालं, तर हे फक्त आणि फक्त तुमचं असलेलं कमी वय आणि तुम्ही गुंतवणूक करत असलेली मोठी टर्म, त्याच्यामुळं छोट्यात छोटी अमाऊंट सुद्धा ही तुमची खूप मोठी बनणार आहे। आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया। जर तुमचं वय 35 वर्ष असेल आणि तुम्हाला इथून पुढे 1 कोटी रुपये बनवायचे असतील रिटायरमेंटसाठी 60व्या वर्षापर्यंत, तर विचार केला तर तुम्हाला SIP करायची आहे मित्रांनो फक्त 4260 रुपयाची। 1100 रुपयेवरून आपण 4200 रुपयेवर आलो मित्रांनो। आता या केसमध्ये आपण जर विचार केला तर 14% आपल्याला गुंतवणूक करायची आहे 25 वर्षे। 60 वजा 35 म्हणजे 25 वर्षे आपल्याला गुंतवणूक करायची आहे। या गुंतवणुकीमध्ये आपली गुंतवणूक होते 12,78,000 रुपयाची, प्रॉफिट बनतोय 87,24,000 रुपये आणि आपलं टोटल फायनल अमाऊंट बनते 1,02,00,000 रुपये। आता याच्यामध्ये जर विचार केला, पाठीमागच्या आणि याच्यामध्ये जर विचार केला तर 10 वर्षाचं अंतर आहे। पण 10 वर्षाचं अंतर जरी असलं तरी इथं किती बघा, तिथं आपण 4 लाख गुंतवत होतो, इथं मात्र त्याच्या तिप्पट चौपट रक्कम गुंतवायला लागलो। 4 लाखाच्या 5 लाखाच्या अगेन्स्ट 12,78,000 रुपये गुंतवायला लागलो। तर ही रक्कम वाढली, तुमची मंथलीची SIP वाढली आणि तुम्हाला रक्कम मात्र फायनल अमाऊंट मात्र 1 कोटीच मिळायला लागला। आता याच केसमधून आपण पुढच्या केसमध्ये जाऊया। जर तुमचं वय अजून 10 वर्षांना जास्त असेल, म्हणजे 45 वर्ष वय असेल आणि तुम्हाला 60व्या वर्षी रिटायर व्हायचं असेल, तर तुमच्याकडे किती वर्ष शिल्लक राहिली हो, तर 15 वर्ष शिल्लक राहिली। आता या 15 वर्षात तुम्हाला 1 कोटीचा जर फंड गोळा करायचा असेल तर तुम्हाला SIP किती करणं गरजेचं आहे, तर SIP करणं गरजेचं आहे तुम्हाला 17,700 रुपयाची। आता ही 17,700 रुपयाची SIP 14% जर रिटर्न यांनी दिले तर तुम्हाला 15 वर्षात 1 कोटी रुपये बनणार आहेत। पण तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करताय ती 31,86,000 रुपयाची मित्रांनो। बघा, पाठीमागं सुरुवातीला आपण 4 लाखाची गुंतवणूक, 4.5 लाखाची गुंतवणूक केली, त्यानंतर 12.5 लाखाची केली आणि आता मात्र डायरेक्ट गुंतवणूक 12 लाखावरून थेट 31,32,00,000वर पोहोचली। तर तुम्ही इथं गुंतवणूक तुमची वाढते, 31,86,000 रुपये तुम्ही गुंतवणूक करताय आणि त्याच्यावर तुमचा प्रॉफिट बनतोय 68,32,000 रुपये आणि त्यानंतर तुमची फायनल अमाऊंट बनते 1 कोटी रुपये। आता मित्रांनो, या तिन्ही केसेसमध्ये तुम्ही विचार करा, जर तुमचं वय अजूनही जास्त असेल तर तुम्हाला अजूनही SIP मोठी करणे गरजेचं आहे। आता या तिन्ही केसेसचा जर विचार केला आपण, तर जितकं वय कमी
गुंतवणुकीची टर्म जास्त, तर त्या व्यक्तीला कमी अमाऊंटमध्ये सुद्धा मोठ्यात मोठी रक्कम बनवणं सोपं आहे. आणि जर तुम्ही लेट सुरू करत असाल तरी तुम्ही अमाऊंट मोठी जरी केला तरी तुम्हाला ते लक्ष्य गाठणं तितकंच अवघड आहे मित्रांनो. याचा अर्थच असा आहे की गुंतवणुकीला सुरुवात, SIPला सुरुवात आज करणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हालाही अशा पद्धतीची गुंतवणूक करायची असेल तर मला नक्की व्हॉट्सअप करा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायल्याशिवाय अजिबात थांबू नका. नमस्कार.